शालेय शिक्षण विभागानं राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर असलेली स्थगिती रद्द केली आहे। याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला। यामुळे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या 3 संवर्गातील पदभरतीचा मार्ग मोकळा झालाय। राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर असलेली स्थगिती रद्द करण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागानं नुकतीच याला मान्यता दिली। मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला। यानुसार कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या 3 संवर्गातील पदभरतीचा मार्ग मोकळा झालाय। ही पदं सरळ सेवेनं भरण्यात येणार आहेत। संस्था व्यवस्थापनानं सरळ सेवेनं पदभरतीला मान्यता मिळण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही आदेशामध्ये नमूद करण्यात आली आहे। पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्ती या मार्गाचा अवलंब केल्यानंतरही कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदं रिक्त राहत असल्यास संच मान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांच्या 80% पदं सरळ सेवेनं भरता येणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलंय।